बातमी आहे सोन्याच्या दरासंदर्भातली। युद्धविरामाच्या संकेतानंतर सोन्याच्या दरामध्ये प्रति तोळा 5,500ची वाढ झाली आहे। आज सोन्याचा भाव प्रति तोळा 1,45,000 रुपयांवरती आहे। चांदीच्या दरामध्येही 10,000 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे। युद्ध थांबवण्यासंदर्भात आणि चर्चा सुरू करण्याबाबत इराणला शेजारी देशांकडून अमेरिकेचा निरोप मिळाला असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय। विशेष म्हणजे या चर्चेत पाकिस्तान पुढाकार घेत असल्याची माहिती आहे। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये याच आठवड्यात इराण आणि अमेरिका यांच्या अधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। मुख्य मध्यस्थाची भूमिका पाकिस्तान बजावतोय असं समजतंय। रविवारी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याशी अध्यक्ष ट्रम्प यांनी चर्चा केली होती। पाकिस्तान आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोनवर एकमेकांशी चर्चा केली आहे। शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यासाठी चर्चेतून तोडगा निघावा असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणशी केलेल्या चर्चेत म्हटलेलं आहे। तर इराणकडून इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू आहे। उत्तर इराणमधल्या 180 ठिकाणी सायरन वाजलेत। आंतरखंडीय क्षेपणास्त्रांद्वारे इराणनं हल्ले केलेत। डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटवरती या हल्ल्यांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे। चर्चेच्या दाव्यानंतरही ट्रम्प यांची धमकीची भाषा सुरूच आहे। चर्चा निष्फळ झाली तर बॉम्बफेक करू असं त्यांनी म्हटलंय। इराणमध्ये सत्तांतर होईल, व्हेनेझुएलाप्रमाणे इराणमध्येही एक नेता शोधला जाईल असं त्यांनी म्हटलंय। ट्रम्प यांनी 15 कलमी कराराचा उल्लेख टाळलाय। इराणनं अणुशस्त्र न बाळगण्यास सहमती दर्शवल्याचं ट्रम्प म्हणाले। मात्र ट्रम्प नेमक्या कोणत्या इराणी नेत्याशी बोलतायत ते नाव मात्र त्यांनी उघड केलेलं नाहीये। आम्ही अशा व्यक्तीशी बोलत आहोत ज्याला मी सर्वात आदरणीय मानतो आणि खरा नेता मानतो। ते सर्वोच्च नेते नाहीत, त्यांच्याबद्दल कोणीही काहीही ऐकलेलं नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय। मोज्तबा यांच्याबद्दल ते म्हणालेत की ते जिवंत आहेत की नाही हे देखील आम्हाला माहित नाही। Now having really good discussions. They started last night, a little bit the night before that, and I think they're very good. They want peace. They've agreed they will not have a nuclear weapon, et cetera, et cetera. But we'll see. You have to get it done. But I would say there's a very good chance. And it began when I said that I won't be. We were planning tomorrow on shooting down some of their power plants, and we're going to hold that up. Hopefully, we won't have to do it.